फलटणमध्येही आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तालुका पातळीवरील या मोर्चातही तब्बल 2 लाख नागरिक सहभागी झाले होते। फलटणच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती। या मोर्चात कोपर्डी घटनेचा निषेध करण्यात आला। तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची देखील मागणी करण्यात आली। अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करावा किंवा बदलावा, मराठा आरक्षण, समान नागरी कायदा याची देखील मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली। आपण सर्वांनी या शाळेच्या मैदानामध्ये यायचं आहे। फलटण शहरामध्ये हा मराठा क्रांती मूक मोर्चा हा सातारा जिल्हा हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे। त्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकापासून हा मूक मोर्चा चालू झाला आणि मला अभिमान वाटतो मराठा समाजाचा की अतिशय महिला वर्ग व तरुण वर्ग व ज्येष्ठ वर्ग 2 लाखाच्या पुढं हा मोर्चा राज्यातला तालुका लेवलचा पहिलाच मोर्चा। मी मनापासून सर्वच मराठा समाजातील व ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मनापासून या समितीच्या वतीने व संघटनेच्या वतीने मी आभार मानतो। उदाहरक आहेत आणि काही परिस्थिती नसते शिक्षण, काही लोक दलित समाजाचे त्यांना आरक्षण असल्यामुळे ते लोक पुढे जातात आणि मराठ्यांचे आमची लोक पाठीमागे राहतात, त्यांना मेरिट नसल्यामुळे ते पाठीमागे राहतात, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडनं। संतोष, काय या मोर्चाच्या वेळेस दृश्य होतं, काय तुम्ही अनुभवलात? श्रुती, राज्यभरामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे हे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, मात्र काही तालुका स्तरीय देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत। त्यापैकीच आज फलटणमध्ये जवळपास 2 लाख महिला व पुरुष या मोर्चामध्ये आज सामील झाले होते। यामध्ये सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच मोर्चा असल्याने सर्वांच्या नजरा या फलटणकडे लागून राहिला होता। कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ ह्या राज्यातील ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत। श्रुती, धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।